रेकी लेवल 1 ते पुढचे म्हणजे मास्टरपर्यंतचे ह्या क्लासला जॉईन झालेले आहेत सगळ्यांचे खूप स्वागत। आपण आता क्लास सुरू करत आहोत। काल आपण माहिती घेतली होती, मला वाटतं अनाहत चक्रापर्यंत आपली माहिती झाली होती आणि अजून 3 चक्र शरीरामधले त्याची माहिती आपण आज घेत आहोत। तर त्याच्या अगोदर ज्यांना कोणाला कालच्या चक्रांबद्दल प्रश्न आहेत ते प्रश्न आपण अगोदर बघूया। तर लता, तुला विचारायचं होतं, अनम्यूट होऊन तू मला विचारू शकतेस। हो मॅम, मला असं विचारायचं होतं की प्रत्येक चक्राचा एक हे आहे, मंत्र आहे आणि तुम्ही मला काल प्रत्येक चक्राचा एक दिवस आहे, मंगळवार बुधवार वगैरे असं। मग आपल्याला एखादं चक्र ऍक्टिव्हेट करायचं असेल आपल्याला त्याच वारी करावा लागतो का? तर मूलाधार चक्र मंगळवार तर मंगळवारीच करायचं असं असतं का? चांगला प्रश्न विचारलास लता। ऍक्च्युली सगळ्यात अगोदर मला एक सांगायचंय की आज बिगेस्ट मॅनिफेस्टेशन डे आहे। आजची तारीख आहे 12 जून 2025। तर आता मगाशी मला तो व्हिडिओ आला आणि त्याच्यामुळे मी आधी म्हटलं की आधी त्या दिवसाचं तुम्हाला महत्त्व सांगते। आज मॅनिफेस्टेशन डे आहे। जर टोटल तुम्ही बघितली 12 तारखेची तर 3 आहे आणि मग 6 आणि मग 2025 म्हटलं तर 9 आहे। तर असा बिगेस्ट मॅनिफेस्टेशन डे आजचा आहे। तुमची जी कुठली इच्छा असेल ती ब्रह्मांड आज तुमचं लवकर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करते। तर आज सगळ्यांनी आपली इच्छा मागायची आहे, फक्त प्रेझेंट टेन्स मध्ये ती इच्छा मागायची, म्हणजे ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही मागायची आहे। पण फक्त ब्रह्मांडाला कन्फ्यूज नाही करायचं, तुमची एकच इच्छा धरायची। तुम्ही मला ही पण इच्छा ती पण इच्छा असं ब्रह्मांडाला कन्फ्यूज नाही करायचं। आणि जे ॲस्ट्रॉलॉजीवर बिलीव्ह करतात, जे भविष्यावर बिलीव्ह करतात त्यांच्यासाठी आज बिगेस्ट मॅनिफेस्टेशन डे आहे। कारण आज रात्री 3 ग्रह, त्यातला पहिला ग्रह आहे बृहस्पती, दुसरा ग्रह आहे शुक्र आणि तिसरा ग्रह आहे चंद्र, असे तिघही 3 ट्रायंगल मध्ये येत आहेत रात्री आज। तर खूप दुर्मिळ असा योग आहे आणि तुमचे काय म्हणतात की ब्रह्मांड तुमची इच्छा ऐकायला लागतं। फक्त तुम्ही प्रेझेंट टेन्स मध्ये सांगायचं। जर तुम्हाला कुठेतरी आता तुम्हाला विचारलं की मूलाधार चक्र ब्लॉक असेल तर काय करावं लागेल, किंवा त्याच दिवशी फक्त घ्यायचंय का मॅनिफेस्ट, तर असं नाहीये, कुठल्याही दिवशी तू करू शकते। सिन्स आपल्याकडे आपण मानतो की मंगळवार गणपती बाप्पांचा वार, म्हणून आपण मूलाधार चक्र ठेवलेला आहे त्या दिवशी। तुला आज असं वाटतंय, तुला रोज जर वाटतंय की नाही माझं मूलाधार चक्र त्याच्यावर मला जास्त काम करायचंय, तर तू रोज मूलाधार चक्राचं तू म्हणायचंय की नाही माझं मूलाधार चक्र अगदी उत्तमरित्या काम करत आहे आणि त्याची साधना करायची ती लमद्वारे आणि बाकीची बीजाक्षर, जी उपबीजाक्षर आहे चक्रा PDF मध्ये दिलेली आहेत, म्हणजे जसं वम शम शम सम अशा प्रकारे करायची। तर बिगेस्ट मॅनिफेस्टेशन डेचं आधी महत्त्व सांगते मी की आज सगळ्यांनी आपली एकच इच्छा धरा आणि ती एक इच्छा आज तुम्ही मागायची आहे। आज तारीख आहे 12 जून 2025। टोटल बघितली तर 3 आहे, 6 आहे आणि 9 आहे। आता मॅनिफेस्टेशन डे किंवा मॅनिफेस्टेशन, आपण विविध पोर्टल असतात, आपण म्हणतो पोर्टल ओपन झालं, तर एक्झॅक्टली हे काय असतं, तर मॅनिफेस्टेशनचे गुरु आपण ज्यांना म्हणू शकतो की निकोला टेस्ला, त्यांनी ही टेक्निक शोधून काढली की तुम्ही म्हणजे तुम्ही या ब्रह्मांडामध्ये तुम्ही कसा संवाद साधायचा किंवा तुमची इच्छा पूर्ण कशी करायची, मॅनिफेस्ट कसं करायचं। तर ह्या दिवशी असं मानण्यात येते की त्या तारखेला जर तुम्ही तुमची इच्छा 3, 6, 9च्या पट्टीत जर तुम्ही सांगितली तर ती पूर्ण होते। आता सिन्स आज मला थोडासा उशीर झाला, नाहीतर तुम्ही सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा आणि रात्री 9 वेळा ब्रह्मांडाला ही इच्छा सांगायची आणि ब्रह्मांड ती तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करतं। तर असं हे आजच्या तारखेचे महत्त्व आहे, 3, 6, 9, जे तुम्हाला मी आत्ता सांगितलंय। आज नक्की रेकीच्या ध्यानाला तुम्ही अटेंड करा। बरोबर 9:09 आपण आपली इच्छा ब्रह्मांडाला सांगणार आहोत। तर असा खूप छान आजचा दिवस आहे, ज्याला म्हणायचं बिगेस्ट मॅनिफेस्टेशन डे। 3, 6, 9 असं खूप छान जुळून आलेलं आहे।
असं प्रत्येक वेळेस येत नाही, नेमकी आजच डेट आली आहे आणि थोडं आज माझं मी वाचन करत होते त्यामुळे मला थोडा उशीर झाला आहे. माझ्याकडे जो व्हिडिओ आला तो उशीर आला, पण मला असं वाटतं की आत्ता तुमच्याशी काहीतरी कनेक्शन होतं म्हणून ते आत्ता बरोबर तुम्हाला सांगितल्या गेले ती गोष्ट. मी माझा व्हिडिओ तयार करते आणि तो मी अपलोड करते, म्हणजे बाकीचे पण सगळे 9 वाजता रात्री जॉईन करतील. त्याच्यासाठी मे बी मी थोडंसं सांगेल की लवकर जॉईन करा आजच्या ध्यानाला. थोडंसं आज सगळ्यांनी लवकर आवरून आणि आपली जी एक इच्छा असेल ती एक इच्छा तुम्ही फक्त लिहून घ्यायची आहे तुमच्याजवळ आणि रेकीची तुम्ही प्रार्थना करून, तुमच्या आराध्य दैवत त्यांची प्रार्थना करून, त्यांचं स्मरण करून तुम्ही ब्रह्मांडाला तुमची ती इच्छा सांगायची आणि ब्रह्मांड तुम्हाला मदत करेल तुमची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी. इथे क्लिअर झालंय का? कोणाला काही सांगायचंय, कोणाला विचारायचंय का? अनम्यूट होऊन तुम्ही विचारू शकता. येस अनुराधा. नमस्ते मॅम. नमस्कार मॅम. मला एक क्वेश्चन आहे. जसं मला शंकरावरही विश्वास आहे आणि हनुमानांचं पण मी करते, तर थोडा आवाज जरा जवळ घेशील. आपलं जे आपण जे मी विचार असा केला की अनाहत चक्र जे आहे आपलं, त्याच्यावर आपण हनुमानजींचं स्मरण करतो आणि भगवान शंकरांचे स्मरण करतो आपण. हा, तर जेव्हाही आपण म्हणजे जर मला ध्यानाला बसायचं आहे आणि मला फक्त आणि फक्त या भगवानांची दोघांचीच आराधना करायची आहे, तर मला सगळ्या चक्रांवरची जी आपण म्हणतो मुळाक्षर घेऊन सुरुवात करावी लागेल की मी डिरेक्टली अनाहत चक्रावरूनच सुरुवात करू, की मी फक्त तेवढंच करू शकते? जस्ट वन मोमेंट अनुराधा. येस, तुझं म्हणणं काय आहे की तू हनुमानजींना पण मानते आणि शिवजींना पण मानते. आता तुला नक्की साधना करताना तू म्हणतीये की मी अनाहत चक्रापासून करायची का मूलाधार चक्रापासून? आणि मला तू सांग की नक्की तुला इच्छा काय आहे, म्हणजे काय मागायचं? मी माझं असं आहे की मी 1 तास जर मी ध्यान धारणा करेन तर मी केवळ आणि केवळ ओम नमः शिवाय मंत्राचा जर मी जाप करते माझ्या अनाहत चक्रावर हात ठेवून, तर मी फक्त तेच करेन. हे माझं रोजचं रुटीन आहे. पण मला हे विचारायचे की तेवढं पुरेसं आहे की मला सगळ्या चक्रांना आपण म्हणतो ना ऍक्टिव्हेट करणं, ते करून मग हे माझं जे रोजचं रुटीन आहे ते फॉलो करावं लागेल. असं नाही होते ना की बाकीचे चक्र सुटतात आणि एकच चक्र माझं रोज कार्यान्वित राहतंय, असं काही होतंय का? इथे मी तुला सांगू शकते अनुराधा की आपल्या शरीरामध्ये 9 चक्र आहेत. आपल्याला अजून माहिती नाही की किती चक्र आहेत. मी मान्य करते की तुझा शिवजींवर खूप विश्वास आहे म्हणून तू ओम नमः शिवाय आणि हात ठेवून तिथे करते. पण जसं आपण एक तू म्हणू शकते की जेवण जेवतो तेव्हा आपल्याला बरेचसे पदार्थ लागतात. आपण असं नाही म्हणू शकत की मी रोज भातच खाईन. असं होतं का की नाही, तू तुझ्या मुलींना जरी तू एकच गोष्ट दिली तर त्या कंटाळतील, हो की नाही? एकच गोष्ट दिली तर तसं आपल्या शरीराचं पण आहे. प्रत्येक चक्राची अधिदेवता आहे, त्यामुळे त्या अधिदेवतेला स्मरण करून त्या चक्राला आपण रेकी दिली तर ते चक्र आपलं अतिशय उत्तमरित्या काम करायला लागतं. शिवशक्ती आहे. आपण वैश्विक शक्तीचा जो आपण अभ्यास करतोय तो शिवशक्तीच आहे. म्हणजे तुझा प्रश्न पण बरोबर आहे की मी ओमवरच फक्त एका चक्रावर हात ठेवून करू शकते का? तू ओमचा जप अगदी शुअर तू करू शकते, नुसता ओम, पण तुला प्रत्येक चक्रांवर लक्ष घेऊन यावं लागेल. कारण सगळ्या चक्रांनी तयार झालेलं आहे हे शरीर. जर तू एकाच चक्रावर लक्ष घेऊन आले तर नक्कीच तुला हनुमानजींचे भरपूर आशीर्वाद मिळतील. वायू तत्व तुझं एकदम छान काम करेल, पण बाकीचे तत्व पण खूप महत्वाचे आहे. जसं पृथ्वी, अग्नी, आकाश, जल हे पण महत्वाचे आहेत.
आपण असं नाही म्हणू शकणार की मी पाणी पिणारच नाही, मी फक्त खाणार आहे अन्न. कारण आवश्यक आपल्याला पाणी पण आहे, मग आपल्याला अग्नी पण तेवढाच महत्वाचा आहे, मग आपल्याला आकाश पण तेवढंच महत्वाचं आहे. तर म्हणून नक्की तू शिवशक्तीची साधना कर, पण साधना करताना तू ओमवर करू शकते, पण तुला सगळ्या चक्रांना रेकी द्यावी लागेल. हा पॉइंट माझा क्लिअर झाला का? तुला अजून काही डाऊट आहे, म्हणजे असं वाटतंय का की नाही? तुझी कशी साधना सुरू? आय डोंट नो. करेक्ट सांगितलं. नाही मी जसं 1 तास स्वतःसाठी काढते आणि मी फक्त आपल्या हृदयावर हात ठेवून ओम नमः शिवायचा जाप करते किंवा मी हनुमानजींचा जाप करते, ओम हन हनुमते नमः. तर माझा हाच प्रश्न होता, मी डिरेक्टली ते सुरू करते, तर हे चुकीचं आहे की करेक्ट आहे? कारण बाकीचे चक्र पण माझं मग ते कसे वर्क करतात त्यावेळेस मला आयडिया नाहीये. रेकी लेवल 3 तुझं झालेलं आहे ऑलरेडी, त्यामुळे तुला माहिती आहे की रेकी चिन्हांची जादू काय आहे. रेकी 3 नंतरचं जे चिन्ह आहे हार्थ, ज्याला आपण म्हणतो, हार्थ चिन्ह, तू नक्की अशी साधना कर. डायरेक्ट तुझ्या अनाहत चक्रापासून साधना सुरू कर, शिवशक्तीपासून. आपोआपच तुला नक्कीच छान व्हायब्रेशन्स येत असतील. आणि हनुमानजी, आपण एकच मंत्र घेऊ शकतो. म्हणजे तू समजा हनुमानजींचं करत असशील तर हनुमानजींचा मंत्र घे किंवा ओमचा मंत्र घे. आत्ता इथे तू कुठे कन्फ्यूज होऊ नको की मी हनुमानजींचं करू का शिवशक्तीचं करू, कारण असं 2 होतंय ना परत. मग कारण आपण काय करतो की आपल्या शरीरामध्ये विविध चक्र, त्याच्या अधिदेवता वेगवेगळ्या आहेत. तर इथनं तू साधना करतेय, दॅट इज नॉट द प्रॉब्लेम. काहीच नाही, तुझ्या इथून तू अनाहत चक्रापासून रेकीची साधना सुरू करू शकते, पण तुला बाकीच्या चक्रांना पण रेकी द्यावी लागेल, कारण ते पण तेवढेच गरजेचे आहे. भले तू ओम म्हणून सगळीकडे दे आणि सगळीकडे वायू तत्व उत्तमरित्या काम करत आहे, पण वायू तत्वासोबत माझी इतर तत्व पण अतिशय उत्तमरित्या काम करत आहे, असं तुला सातत्याने तुझ्या ध्यानात सांगावं लागेल ओमद्वारे. म्हणजे प्रत्येकाचे आभार मानणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक चक्राचे तू आभार मानत जायचे. भले तुझा हात इथे कायम राहू दे, दॅट इज नॉट द प्रॉब्लेम. इथे हात असा ठेवला तरी तू चालणार आहे आणि तुझा ओमचा जप आहे, पण तू मनाने हळूहळू तुझ्या शरीरभर त्या मनाला फिरव की अरे माझ्या मी मणिपूर चक्राला रेकी देतेय, मग मी स्वादिष्ठानला देतेय. आणि मंत्र एकच ठेव, कारण बऱ्याच ठिकाणी असं आहे की जे गुरु असतात ते मंत्र एकच देतात. बऱ्याचशा लोकांमध्ये असं आहे की आमच्या गुरूंनी आम्हाला हा मंत्र दिलेला आहे आणि आम्ही त्याच मंत्राचा जप करणार आहे. मग ते काय बघतात, आपलं जन्म नक्षत्र बघतात. मग जन्म नक्षत्राप्रमाणे तुझ्या राशीसाठी सुटेबल जो मंत्र आहे ते देतात. तर तुला जास्त ओमशी अटॅचमेंट वाटते किंवा हनुमानजीशी वाटते, तर हे तुझी आंतरिक शक्ती की तुला तिकडे घेऊन चालली आहे. तर म्हणून तू घेऊ शकते ओमचा जप, पण तू हनुमानजींना पण तू स्मरण करून त्यांना सांगायचे की माझ्या शरीरातलं वायू तत्व आणि इतर तत्व उत्तमरित्या काम करतात, अशी त्यांना तू प्रार्थना करायची आणि मग तू रेकीची साधना करू शकते. सो काही प्रॉब्लेम नाहीये, तू अनाहत चक्रापासून पण तुझी साधना करू शकते. फक्त बाकीच्या चक्रे तेवढीच महत्वाची आहे. मग तिथे तू हात नाही नेला बाकीच्या चक्रांवर तरी चालतो, पण मनाने तू त्या साईडला तिथे गेली पाहिजे बाकीच्या चक्रांवर. तर हा पॉइंट क्लिअर झालाय का सगळ्यांचा? जसा अनुराधाने खूप चांगला प्रश्न विचारला. तनुजा लक्षात आला का तिने सांगितलेलं? आता आपण बघितलं की मॅनिफेस्टेशन आज कसं करायचं, आणि आता अनुराधाने विचारलेला हा प्रश्न. माझा एक क्वेश्चन आहे, विचारू? हो विचार ना तनुजा. मॅनिफेस्ट करतो तेव्हा युनिव्हर्स आपल्याला काही सायन्स पाठवतो की बाबा तू योग्य ट्रॅकवर आहे, तर ते सायन्स असतात काय? तुला माहितीये का असं काही की जे युनिव्हर्स तुला मेसेज पाठवतात, तू कधी वाचण्यात आलंय का तुझ्या? मला खास करून ट्रिपल नंबर दिसतात किंवा बटरफ्लाय दिसतात, याचा अर्थ मला समजत नाही कधी. ओके, खूप छान तनुजा.
त्याचं क्लेरिफिकेशन आधी मी देते. चक्रांची माहिती मी नंतर देते. जे बाकीचे जॉईन झालेत त्यांना चक्रांची माहिती हवी आहे. आधी आपण हा 1-2 मिनिटाचा सेशन संपवूया प्रश्नांचा आणि मग आपण चक्रांकडे जाऊया. तनुजाने विचारलेला क्वेश्चन की आपल्याला युनिवर्स काही साईन देतात का? एक्झॅक्टली युनिवर्स आपल्याला 100% साईन देतात. हे मी अगदी जवळपास 2 वर्षापासून मॅनिफेस्टेशनच्या काही टेक्निक किंवा पोर्टल नंबर ज्याला म्हणते मी त्या मी तुम्हाला सांगू शकते. एंजल नंबर काय हे मला माहिती नव्हतं. एंजल नंबर काय? आवाज क्रॅक होतोय. मला असं वाटतंय आता मी अनुराधाशी जेव्हा बोलले तेव्हा आवाज क्रॅक होत नव्हता. आमचा आवाज व्यवस्थित होता. सो चेक युअर इंटरनेट कनेक्शन. तुमचं इंटरनेट कनेक्शन एखाद्या वेळेस कारण मला तुझा आवाज आहे क्लिअर, तर तुझ्या इंटरनेट कनेक्शनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. तर एंजल नंबर तुला दिसणं, एंजलचे इंट्रोड्यूस झालं आपल्यामध्ये माधुरीताई साळुंके यांनी एंजल नंबरची दीक्षा दिलेली आपल्या ग्रुपमध्ये आणि त्यांनी इंट्रोड्यूस केले एंजल नंबर किंवा एंजल्सची दीक्षा त्यांनी दिलेली आहे. तर तुला जे बटरफ्लाईज दिसत आहेत किंवा विविध पक्षी दिसणं, त्यांची एखादं पीस मिळणं, दॅट इज एंजल साईन की तुझ्या जवळ आजूबाजूला एंजल्स आहेत. आणि एंजल नंबर म्हणजे जे ट्रिपल नंबर दिसतात 222, 333, 444, तर त्याचं मला आठवण कर. मी त्याचं जे माधुरीताईंनी नोट्स पाठवले आहेत ते मी शेअर करते म्हणजे तुला तुझा डाऊट क्लिअर होईल. नक्कीच ब्रह्मांड तुम्हाला साईन पाठवते. सातत्याने आपले रेकीचे ध्यान वर्ग सुरू असतात किंवा मी सगळ्यांना सांगत असते की तुम्ही रेकीचं ध्यान करा आणि तुम्हाला ब्रह्मांड साईन देतातच. अनुराधाला आपल्या फॅमिलीमध्ये येऊन जवळपास 2 वर्ष झाली आहेत का अनुराधा तुला येऊन फॅमिलीमध्ये? नाही मॅम, 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालेलं आहे. पण नक्कीच तुला अनुभव खूप छान येत आहेत. हो हो. तर एंजल कशी आपल्याला म्हणजे ब्रह्मांड कशी साईन देतात. सगळ्यात मोठी साईन म्हणजे मी माझ्यावरनं तुम्हाला सांगू शकते की मी जे सातत्याने माझ्या घराचे आभार मानते, तर मला माझ्या घरामध्ये खूप छान वाटतं आणि माझ्यापेक्षा जे बाहेरनं येतात लोक तर ते सांगतात की तुमच्या घरामध्ये असं वाटतं की इथेच बसून राहावं. तर मला असं वाटतं सातत्याने मी रेकीचे ध्यान घेत असते किंवा आपल्याकडे मेडिटेशन्स भरपूर सुरू आहेत. जसं मी तुम्हाला समोर मेडिटेशन घेते तेव्हा आपण 1 महिन्यातनं एकदा ठेवतो की बाहेरच्या हॉलमध्ये आपलं रेकीचं ध्यान असतं. तर माझ्याकडे आल्यावर मला स्वतःला नाही लक्षात येत, पण मला लोक सांगतात की तुमच्याकडे आलं की एक वेगळी ऊर्जा आम्हाला मिळते. आता ती ऊर्जा मला स्वतःला तर मिळतेच. तर माझं मी सांगू शकते माझं जे आजारपण होतं ते मला एकदम कमी झालेलं आहे की फक्त मला ह्या ब्रह्मांडाच्या सायन्स मिळत आहेत आणि वासंती ताईंचे मला आशीर्वाद मिळत आहेत, वैश्विक शक्तीचे मला आशीर्वाद मिळत आहेत. आणि अजून एक गोष्ट मी सांगू शकते की जसं माझ्या गॅलरीमधली झाडं प्रचंड प्रमाणामध्ये ती गॅलरीतली झाडं वाढत आहेत, तर मला ते ब्लेसिंग्स मिळत आहेत. आपण म्हणतो ती पण एक सजीव गोष्ट आहे जी आपल्या समोर आहे. मी त्या झाडांशी जाऊन संवाद साधत असते की मी त्यांना म्हणते की तुम्हाला काय पाहिजे काय नाही. तर अरे इथे खत कमी पडतंय का, तर मग ती खत घालते. आणि असा प्रयोग आपल्या रेकी ग्रुपमधले रेकी मास्टर पण करत असतात. म्हणजे रेकी मास्टर पण मला स्वतःहून फोन करून सांगतात की ताई आज आम्ही आमचे जे झाडं होते ना त्यांच्याशी बोललो. कोणी जाऊन त्या झाडाला मिठी मारतं की अरे इतकं छान तू वाढलायस, मला खूप तू आनंद देतोयस. तर तुम्ही बिलीव्ह इन युअर सेल्फ, स्वतःवर विश्वास ठेवा, एंजल नंबर्सवर विश्वास ठेवा आणि एंजल स्वरूपामध्ये ज्या गोष्टी आहेत, पक्षी आहेत, छोटे छोटे फुलपाखरं आहेत, ते एंजलचं स्वरूप आहे आणि ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. तर म्हणून तुला ते एंजल नंबर पण दिसत आहेत तनुजा आणि बटरफ्लाईज पण दिसत आहेत. तर तेव्हा म्हणायचंय की वैश्विक शक्ती मला भरभरून तिचे आशीर्वाद पाठवत आहे. सगळ्याचा बेस काय आहे? एंजेलिक लाइटनिंग असो काही असो, सगळ्याचा बेस रेकीच आहे. मॅनिफेस्टेशनला पण रेकीच लागते. कारण रेकीने आपण काय करतो, आपले चक्र अलाइनमेंट करतो. चक्र अलाइनमेंट केल्यावर आपल्याला आपल्या त्या चक्राशी संबंधित जे अवयव आहे त्यांना आपण ऊर्जा देतो आणि ऊर्जा देऊन आपल्याला लक्षात येते की आपली आंतरिक शक्ती खूप वाढलेली आहे आणि आंतरिक शक्तीद्वारे तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करायला लागता.
हा क्लिअर झाला का पॉइंट इथे? येस मॅम. नेटचं कनेक्शन आता मी सांगितलेलं ऐकायला आलं ना तुला तनुजा सगळं? बरोबर आवाज येतो तुझा. हा सगळे कळलं. हा, तू काय करत जा, बोलायचं असेल तेव्हा अनम्यूट करायचं आणि मग जेव्हा मी सांगते तेव्हा म्यूट करायचं, म्हणजे तुला छान क्लिअर ऐकायला येईल. हं? चालेल. मॅनिफेस्टेशन टेक्निक आता मी सांगितली, जे आपण 9च्या आज ध्यानामध्ये करणार आहोत. तर आजची तारीख सगळ्यांनी लक्षात ठेवायची 3-6-9 आणि आज रात्री 9 वाजता आपण मॅनिफेस्टेशन करणार आहोत. तर आज रात्री सगळ्यांनी जॉईन करायचा आहे रेकीचा क्लास. मास्टर स्नेहल आत्ता जॉईन झालेली आहे. मास्टर स्नेहल 3-6-9 तारीख आहे आणि मला असं वाटतं टेलिपॅथी आहे की तू आत्ता जॉईन झाली. मी तुझा संदर्भ आत्ता काढला स्नेहल आणि तू जॉईन झालीस. मी आत्ता जस्ट सांगत होते की तिला एंजल नंबर दिसत आहेत आणि तुझ्याबद्दलच आत्ता मी सांगितलं आणि तू जॉईन झालीस. मी म्हटलं आपल्यामधले रेखी मास्टर सजीव गोष्ट तुमच्या समोर आहे, म्हटलं झाडं वगैरे त्यांच्याशी तुम्ही जाऊन बोलला की ते तुम्हाला आशीर्वाद ब्लेसिंग्स देतातच. हे मी जस्ट आत्ता तिला सांगितलं आणि हीच रेकी मास्टर स्नेहल जिने मला सांगितलं फोन करून की मॅम मी माझ्या झाडांशी जाऊन बोलते आणि मी त्या झाडांना सांगते मला बरं नसेल तर तुम्हीच मला ऊर्जा देणार आहात. जसं आपण झाडांना पाणी देतो पण ती झाडं आपल्याला त्यांची ऊर्जा देत असतात, तर त्या झाडांमधनं पण आपल्याला रेकी मिळते. आणि हा अनुभव मला शेअर केला मास्टर स्नेहलनी मागच्या आठवड्यामध्ये. तर मास्टर स्नेहल तू माझ्याशी जे बोलली ते तू ह्या सगळ्यांना सांगू शकशील का आज? कधी कधी आपली ऊर्जा जेव्हा डाऊन होते तेव्हा आपण झाडांच्या खाली जर जाऊन बसलो तर ते ऊर्जा वाढते. त्याचं उदाहरण म्हणजे आता सगळे ऋषी मुनी होते तर प्रत्येकाने कुठल्या तरी झाडाखाली तप केलेला आहे. ते जर आपण बघितलं की भगवान बुद्ध एका झाडाखाली बसले किंवा ज्ञानेश्वर महाराज पण त्यांचं लिहिण्यासाठी एक झाड आहे तिथे, असं म्हणतात की तिथं ज्ञानप्राप्ती होते. प्रत्येक जण झाडाखाली का बसत होतं आपल्या साधनेला, तर त्या झाडाची ऊर्जा, त्याच्याकडे खूप ऊर्जा असते कारण पृथ्वी तत्वाशी ते जोडले गेलेलं असतं आणि पृथ्वी तत्वातून त्याला सगळी ऊर्जा मिळते. त्याच्यामध्ये आकाश तत्व असतं, वायू तत्व असतं. जर आपण बघितलं की एखादं बी जेव्हा आपण पेरतो तेव्हा ते पृथ्वी तत्वाशी त्याचा संबंध येतो, मग त्याला ओलावा मिळतो किंवा हे मिळतं, त्याच्यामधून एक अंकुर येतो, म्हणजे ते आकाश तत्वाकडे त्याचा प्रवास चालू होतो. जसा त्याला फळं येतात किंवा फुलं येतात, हे सगळं म्हणजे ऊर्जा जी आपण म्हणतो की सूर्य तत्वातून त्याला मिळते. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये अन्न तयार होतं आणि फळ तयार होतं. म्हणजे हे सगळं आपल्या शरीरामध्ये जसं आहे तशी सगळी चक्रांचं जे आहे ते शास्त्र सगळं, आपण एखादं झाड घेतलं बघितलं त्याचा प्रवास बघितला की त्याच्यामध्ये सगळं आपल्या लक्षात येतं की त्याप्रमाणेच त्याचा सगळा प्रवास आहे. आता पृथ्वी तत्व जर घेतलं आपण, जर त्याच्या आतमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न केला तर आधी आपल्याला ओलावा जाणवतो, त्याच्यानंतर मग थोडं आत गेलं की आपल्याला असं कणखरता जाणवते, त्याच्यानंतर आत गेलं की एक ज्वाला जाणवते. जसं आपलं मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र, याच्यामध्ये एखादं आपण अन्न ग्रहण करतो त्याला एक ओलावा असतो, स्निग्धता असते. त्याच्यानंतर तुम्ही ओलावा असतो त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर. त्याच्यानंतर मणिपूर चक्र म्हणजे काय की एखादी नको असलेली मणिपूर चक्रामध्ये पित्तरस असतो आपला. जर एखादं पचन व्यवस्थित नाही झालं किंवा नको असलेली गोष्ट, जसं पृथ्वी आपण म्हणतो की भूकंप होतो किंवा काय होतं तेव्हा जेव्हा नाही का अति उष्णता झाली की ती बाहेर फेकते, तसं आपलं मणिपूर चक्र पण पित्त रूपामध्ये किंवा वर्टिगोवेन्स किंवा ते जी उष्णता असते ती वरच्या दिशेने ढकलतं आणि आपल्याला वरचे आजार चालू होतात. वर्टिगोजचा प्रॉब्लेम होतो, ती उष्णता वरवर जाते, पित्त येतं आणि तीच जर उष्णता खालच्या दिशेने गेली तर आपल्या शरीरामध्ये पाईल्स यासारखे प्रॉब्लेम चालू होतात. म्हणजे पूर्ण आपलं शरीर जे आहे ते सगळे या सगळ्या तत्वांशी जोडलेलं आहे. जर आपण झाडं, फुलं, पानं यांचा जर विचार केला तर ऑक्सिजन आपल्याला मिळतो, कार्बन डायऑक्साईड ते सोडतात. जी सगळी प्रोसेस आहे ती आपल्या शरीरामध्ये पण प्रत्येक तत्वामध्ये चालू असते. प्राण म्हणजे काय तर ऑक्सिजन. अपान वायू म्हणजे म्हणायचं तर आपण मुलाधार हायड्रोजन ऑक्साईड आपण म्हणू शकतो की अपान वायू आपला बाहेर पडतो तेव्हा तो हायड्रोजन बाहेर पडतं आपल्या शरीरातलं.
किंवा ते इथर इलिमेंट म्हटलं तर आपण व्यानवायू म्हटलं तर ते इथर म्हणजे कसं की परमत इथर इलिमेंट आपण जे म्हणतो ते त्याच्यामध्ये आहे. आता उदान म्हटलं की कार्बन डायऑक्साईड विशुद्धी चक्रामध्ये साठलेला जो असतो तो, असं आपण रिलेट केलं तर असं बरंच काही आपण याच्याशी आहे. आता आपण म्हणतो की आपले मूलाधार चक्र, आपण तिथं आदिदेवता श्री गणेशांना आपण म्हणतो. जर आपण बघितलं तिथं 4 पाकळ्या आहेत. 4 पाकळ्यांचा संबंध जर आपण अध्यात्माशी लावला तर 4 चतुर्थ्या आहेत. आपण 4 चतुर्थ्या करतो. 4 चतुर्थ्या असं त्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये मॅम आपलं काय श्रीपाद श्रीवल्लभांच्या पोथीमध्ये याचा खूप छान उल्लेख आहे. तिथं हे सांगितलेलं आहे की 4 चतुर्थ्या म्हणजे आपलं मूलाधार चक्र, की जिथं गणपती बाप्पा स्थित आहेत, हे मूलाधार चक्र. त्याच्यानंतर येतं की आपलं स्वादिष्ठान चक्र. इथे आहेत आपल्या 6 पाकळ्या, म्हणजे आपले षड्रिपू, क्राम, क्रोध, हे सगळे जे आहेत, मोह, मत्सर, मद, हे सगळे येतात ते आपल्या मणिपूर स्वादिष्ठान चक्रामध्ये येतात. त्याच्यानंतर येतं मणिपूर चक्र, म्हणजे आपण श्री विष्णूचं स्थान म्हणतो, जिथे 10 पाकळ्या आहेत. तिथं आहेत 10 अवतार. आपण तिथं इमॅजिन करू शकतो 10 अवतार, त्यांचे जे काही आहेत ते तिथे आहेत. आता अनाहत म्हणजे रुद्र, म्हणजे शिवशक्ती आपण म्हणतो की सगळे रुद्र तिथे. 12 ज्योतिर्लिंग थोडक्यात आपण म्हणू शकतो ते अनाहत आहे. आणि विशुद्धीमध्ये म्हटलं तर तिथे आपण श्रीकृष्ण किंवा इंद्राचं स्थान समजलं जातं. आपलं विशुद्धी चक्र 16 सहस्त्र अवतार, 16 सहस्त्र नाड्या आपण नाड्या म्हणतो, ऍक्च्युली 16 सहस्त्र नाड्या आणि त्यांचं तिथे असलेलं स्थान असं आहे. आता आज्ञा चक्र म्हणजे 2च पाकळ्या, म्हणजे परब्रह्म, दत्तगुरु थोडक्यात, म्हणजे अनघा लक्ष्मी आपण म्हणू शकतो तिथे. आणि आपलं सहस्त्रार म्हटलं तर परमतत्व तिथे काहीच नाही. सहस्त्र पाकळ्या तेच म्हणजे विष्णू दर्शन रूप असंच म्हणू शकतो आपण. विश्वरूप दर्शन, येस एक्झॅक्टली, विश्वरूप दर्शन असं आपण म्हणू शकतो थोडक्यात. मग हे सगळं निसर्गच हे सगळं आपल्याला देतो. सगळे तत्व आपण निसर्गाशी जोडलेली आहेत. जेव्हा आपण निसर्गाशी आपण जोडले जातो, किंवा तुम्ही बघा की निसर्गाशी आपण जर बोललो ना तर ते करतं. एखादी गोष्ट तुम्ही मागितली की ती तुम्हाला मिळते. म्हणजे एखाद्या झाडाशी बोललं की तू खूप छान आहे, तुला छान हे व्हायला पाहिजे असं तुम्ही म्हटलं तर ते झाड खूप छान बहरतं. म्हणजे मी तर असं रेखी तर मी पहिलं तर झाडांनाच देते. कधी कधी मला असं वाटलं की काहीच नाही, आता आपल्याला नाही जमत आहे, मग काय करायचं, तर आपल्याला ऍज अ मास्टर म्हणून आपली जबाबदारी की आपण पास ऑन करायचं. मग ते कोणाला करायचं, तर झाडांना दिलं तर झाडांकडून आपल्याला जास्त ऊर्जा मिळते असं. आता एखाद्याला वात असेल आणि तो चिंचेच्या झाडाखाली जाऊन बसला तर त्याचा तो वात वाढणार, कारण का काय, तर त्यातलं जे वाताचं प्रमाण आहे, आंबटपणा आपण म्हणतो की ते वाढतं. ते जर एखादा डायबेटीस किंवा हे आहे, तो जर याच्या झाडाखाली जाऊन बसला कडुलिंबाच्या, तर त्याचं ते प्रमाण कमी होतं असं म्हणतात. किंवा त्याच्यावर औषध म्हणून जांभळं किंवा आपण तेच खातो, म्हणजे त्यातूनच ते तत्व आपण आपलं कम्प्लीट करतो आणि ते आजार आपण बरे करतो. म्हणून मला असं वाटतं की झाडे ही सगळ्यात बेस्ट तुमच्यासाठी हे आहेत, की तुम्हाला ऊर्जाही देतात आणि तुम्हाला ती जाणवतेही. त्यांनाही ऊर्जा दिलं की तुम्हालाही ती ऊर्जा मिळते त्यांच्यातून, कारण का प्राणशक्ती जास्त त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे झाडां रिलेटेड म्हणजे मी असं हे सगळं सांगेल आज. खूप छान स्नेहल, अभ्यास एकदम छान सुरू आहे तुझा. खूप दिवसांनी तू भेटायला आली आज, तर खूप छान अभ्यासही तुझा खूप छान चाललाय. मला छान वाटतं की माझे मास्टर काही जरी मध्ये भेटत नसले तरी त्यांचा अभ्यास सगळ्यांचा छान सुरू आहे. आपल्यामध्ये पीस रेकी फॅमिलीचे जेवढे रेकी मास्टर आहेत 40 रेकी मास्टर झाले आणि प्रत्येक जणांचं इतकं छान, म्हणजे प्रत्येक जण काही ना काही अभ्यास करतोय. कोणी आपल्या करिअरच्या मागे आहे, कोणी खरंच अगदी जेन्युअनली रेकीमध्ये प्रॅक्टिस करतायत, की रेकीचे क्लासही त्यांचे छान सुरू आहेत. तर तनुजा जसं आत्ता रेकी मास्टर झालेली आहे, तर मी तुला सांगते की नुसतं फक्त मॅम आपल्याला काय सांगतायत त्यापेक्षा तू पण मला काही गोष्टी तुझ्याकडनं सांगशील नेक्स्ट टाइम, की मॅम मला असं वाटतं की ही गोष्ट अशी नाही अशी होऊ शकते, किंवा तुझा जो रिसर्च आहे तो व्यवस्थित वेगळ्या दृष्टीने चालू दे, की जर आपले पंचकोश आहे तर त्या पंचकोशची अजून क्षमता वाढण्यासाठी काय करायला पाहिजे. की जसं आता मास्टर स्नेहलनी आपल्याला सांगितलं की जेव्हा आपण त्या झाडाखाली जाऊन बसतो तर त्याची ऊर्जा आदान प्रदान होते, आणि हेच टेक्निक आहे
ध्यानामध्ये जेव्हा ध्यानाला बसतात तेव्हा तुमची ऊर्जा एकमेकांशी एक्सचेंज होत असते. म्हणून आपण सांगतो की तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवा. व्हिडिओ ऑन ठेवलं की माझी जी काही ऊर्जा आहे ती तुम्हाला मिळते आणि तुमची ऊर्जा मला मिळते. लगेच सुचेताने ऑन केला व्हिडिओ. कारण काय होतं, इथे तुमची ऊर्जा एकमेकांनाच मिळत असते. तर खूप गरजेचं आहे की जसं आपल्याला झाडं हे तर निस्वार्थी आहेत, ते भरभरून आपल्याला देतात. इथे माझा तरी थोडाफार स्वार्थ असेल की बाबा माझ्याकडनं पुढे शिकतायत, हे करतायत रेकी किंवा हिलिंग, असं काहीतरी असू शकतं. पण झाडं तर अगदी निस्वार्थी आहेत. तर जे आपल्याला भरभरून देतात त्यांचे फ्रुट्स आपण घेतो, आपल्याला फुलं मिळतात, सगळं मिळतात. तर जसं स्नेहलनी टेक्निक सांगितली की जर कोणाला तो आजार असेल आणि त्या रिलेटेड झाड तुमच्या बागेत असेल तर आवर्जून तिथे जाऊन बसा. औषधी तुम्ही म्हणू शकता की त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या खाण्यात करू शकता. जसं कोणाला ऍसिडिटीचा त्रास असेल तर तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे औषधी वनस्पती आहेत की तुमच्या आहारात तुम्ही घेऊ शकता. मग त्याच्यात कोरफड आली ऍसिडिटीवर. मग अजून डायबिटीससाठी बेलाचं पान आहे की बेलाचं पान तुम्ही अनुषापोटी खाल्लं तर तुमच्या त्या शुगरच्या लेवल बरोबर व्यवस्थित राहण्यासाठी मदत होते. मग तुळस आहे ज्याच्याने सर्दी खोकला तर लांबच राहतो. म्हणजे इतकी औषधी गुणधर्म ह्या मला असं वाटतं की भरभरून प्राणशक्ती जी वैश्विक शक्तीच आहे ती त्या भरभरून या वनस्पतींमध्ये आहे, ह्या झाडांमध्ये आहे. तर इतकं छान हे शास्त्र आहे. आणि आज मला छान वाटतंय की आज मणिपूर चक्राच्या साधनेच्या दिवशी आपल्याला हे आज ज्ञान झालेलं आहे मास्टर स्नेहलमुळे. सो ग्रेटफुल टू यू मास्टर स्नेहल. आणि खूप छान. मॅम ग्रेटफुल आहेत. मॅम नेहमी सांगत असतात निसर्गाबद्दल सगळं, डाएट बद्दल अगदी व्यवस्थित माहिती देतात मॅम. आणि जेवढं आपण डाएट व्यवस्थित ठेवतो तेवढी आपली चक्र तेवढी छान कार्यक्षम होतात. कारण का मी जेव्हा पहिल्यांदा जॉईन झाले तेव्हा मी हे सगळं फॉलो केलं होतं आणि तेव्हा खूप म्हणजे ऊर्जा आपल्याला स्वतःला जाणवते ती. आणि जसं जसा पुढचा प्रवास चालू होतो तेव्हा ध्यानधारणा खूप तुमची वाढते हे मला जाणवतं की चक्र तुमची ऍक्टिव्हेट झाल्यानंतर मग नंतर तुम्हाला बसायची, तुम्ही ध्यानात बसलात तरी ते सगळं ऍक्टिव्हेशन आपोआप होतं. आपोआपच टाकल्या जातात, आपोआप ते होतं. त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही प्रॅक्टिस. ते म्हणजे ते अंगवळणी पडण्यासारखं होतं आपलं नेहमीच, असं होतं. त्याच्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही. आहाराच्या बाबतीत आपण खूप जागरूक होतो जेव्हा आंतरिक शक्ती भरभरून तुमची वाढायला लागते. आता ती आपल्याला सवय झालेली आहे जंक फूडची, म्हणून आपण समोर जंक फूड आलं तर आपण थोडंसं खातो, नाही असं नाही. पण आपल्याला पुढच्या क्षणाला वाटतं की अरे नाही, इज इट गुड फॉर माय हेल्थ. म्हणजे आपण जास्तीत जास्त कॉन्शियस व्हायला लागतो. किंवा मला असं वाटतं घरातली आई ही खूप विचार करून आपल्या मुलांना देते खायला. ती कधीच असं म्हणणार नाही की रोज मी आपल्या मुलाला ब्रेडच देते किंवा जंक फूडच देते. तिला असं वाटतं की नाही आपल्या मुलांनी व्यवस्थित खावं म्हणून ती त्या आहारामध्ये त्याचा समावेश करते किंवा तिची कल्पकता वापरून ती त्या डिशेस तयार करते. तर खूप छान आहे अग्नी तत्व. आणि रेकी जेव्हा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देते, अग्नी तत्व तुमचं व्यवस्थित छान काम करतंच, त्याच्याबरोबर तुमचे बाकीचे तत्व पण खूप छान काम करतात. तर असा आहे हा रेकीचा प्रवास. आता पुढच्या चक्रांची माहिती आपण घेऊया.